सोनू हात कापलास तर कमिटी जबाबदार राहणार नाही. हे तुझ्या घरात ये ना. खराबली होय. कोण नाही नाही कोथिंबीर. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरान युट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आपल्याला एक खास रेसिपी बनवून दाखवणार आहे आपला सोनू. तर त्यासाठी आम्ही आलो आपल्या निसर्गरम्य वातावरणामध्ये, म्हणजेच आमच्या क्रिकेटच्या मैदानामध्ये. आणि आज आम्ही तिघेच आहोत आणि बाकीची पोरं शाळेत गेलेत, त्यानंतर थोड्या वेळाने येणार आहेत खेळायला वरती. तर आम्ही आता तिघेच आहोत, त्यामुळे आता आम्ही तिघेच बनवायला सुरुवात करत आहोत. तो शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही सुरुवात करतोय. आपला अजय सोबत आहे आणि सोनू आणि मी आहे. आणि ते आम्हाला ऑलरेडी रेडीमेड चूल बनवलेली भेटली आहे, कारण आमच्या इथे टुर्नामेंटच्या मॅचेस झाल्या होत्या ना, त्यावेळी इथे काही लोकांनी वडापावचा धंदा वगैरे टाकला होता. तर त्यांची रेडीमेड चूल इथे बनवलेली आहे, तर तीच आता आम्ही यूज करणार आहोत. तर आता पुढे पुढे बघूया. चूल काय त्याने पेटत नाही, फायनली पेटली. म्हणतो फायनली पेटली. आता वारा कमी झाला त्यामुळे चुलीने पेटायला सुरुवात केली. हा इथे आपल्याला चूल पेटून दाखवतो, पण घरात आपल्या चूल पेटूच नाही तो. मग आजीसला सांगतो चूल पेटवायला. तर आपल्याला आता पहिले अंडी बॉईल करून घ्यायचे, म्हणजे उकडून घ्यायचे. होय ना सोनू? अंडी उकडून घेऊया ना. हो, अंडी उकडून घेऊया. आता रेसिपी कशी करणार आहेस? दाखवतो तुला. मोठ्यान बोल. सगळ्यांना दाखवतो. अंडी आमच्या दुकानावरून आणलेली आहेत. वाडीतलं दुकान आहे आमचं, तिकडून आम्ही आणलेली अंडी. आणि हे अंड्यासाठी आणलेलं आहे उकडवायला. काय त्याला बोलतात? काय बोलतात त्याला? चरवाय बोलतात ना. काय आहे? सोनूचं डोकं बघा काय चाललंय ते. इस्तो कुठे आहे आणि टोप कुठे ठेवलाय बघा त्यानं. अरे क्या करेंगे तुम्हारा यार. मारो म्हणजे मारो. सगळं काढ. भेटली बघ, दणक्यात पिटली एकदम. फुकणी बघ ना. कुठनं फुगणी वेगवेगळी कुठे भेटते फुगणी? रानटी फुकणी. सोनू हात कापलास तर कमिटी जबाबदार राहणार नाही. हे तुझ्या घरात ये ना. डॉक्टर नाही तुला हे करायला. बस नाही एवढा. हा, एक नंबर. मंडळी, जर तुम्ही कोकणामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही अगदी पार्टी करायचा प्लॅन केला आणि जर तुमच्याकडे प्लेट्स अवेलेबल नसतील ना, तर तुम्हाला एक उपाय सांगतो मी. आपल्या कोकणामध्ये आणि कोकणाच्या जंगलामध्ये चांदडी नावाचं झाड असतं आणि त्याला अशी मोठी पानं लागलेली असतात. तर त्याचा आपण वापर करू शकतो, काय जेवणासाठी म्हणा, किंवा काही असेल तुमचं कांदा कापायला. जसं असून आता कांदा कापायला घेतलं नाही ना, त्याप्रकारे तुम्ही करू शकता. आता मी टोमॅटो कापतो, कांदा नाही. आता हा टोमॅटो कापतोय. आपले आता अंडी बॉईल होऊन झाले मस्तपैकी. आता आपण उतरतोय त्याला. हे बघा, गावठी पकड उकडून झाले. आता पाणी ओतून दे.
कापलं ना पण हे टाक. खराब कोण नाही नाही कोथिंबीर बनवून जायचं ना. चमचा पण नाही आणला डावला या गेल्याला. काय टाकलंय नीट टाक ना सगळं उडतं दिसतं नाही का वारा बिरा बघ कसं आहे. कोथिंबीर टाकली ना याला काय नाही मस्त केलं. रांगोळी नाही ना खाऊन बघ साठू बिटून बघ पहिलं. पाणी टाकायला लागले का पाणी टाकायला लागलं चालतं पाणी टाकेल तरी पण नक्की पण कसं अंडे लावून खातात ना ते ग्रेव्ही असते ती मला नाही माहिती माहिती टेस्ट करून बघायचं तुम्ही मीठ बरोबर मीठ हवंय का बाजू ना मसाला आला पाहिजे तरी. हा रे दगडी अडकलेत आले इकडे चुरा चुरा होणार आहे. मस्त धूर झाला खाली. बरं अंड्यांना दिसतो ना काय ना काय मस्त लागतं ते दिसते तरी तुला नाव आहे तिकडे पेटते. तर मंडळात आपली रेसिपी फायनल झालेली आहे आणि आपण आता आपल्या प्लेटमध्ये काढून घेतोय नॅचरल प्लेट्समध्ये आणि आता थोड्या वेळात आपण खायला सुरुवात करणार आहोत. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा कारण आपण असे गावरांची अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणणार आहोत आणि अशाच भन्नाट रेसिपी आपण परत देखील करणार आहोत. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो अजयने आपल्या आणि सोनूने खायला सुरुवात केलेली आहे. सोनू कशी आले? एक नंबर भन्नाट झाले आणि ही खरी माझी रेसिपी नव्हती ऋषीची होती पण माझं नाव त्याने सांगितलंय. खातो